नमस्कार, मी मिनल सागर गोसाई तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत। तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत। आणि सकाळचे 11 वाजलेत। आता थोडंसं रुटीन बदललं आहे माझं, कारण की जिजा लवकर शाळेत जाते, 8 वाजता ती शाळेत जाते आणि तिला डबा पण द्यायला लागतो थोडा, त्यामुळे मग लवकर उठून माझं सगळं पटपट आवरतं। तिला डब्बा दिला, तिची तयारी केली की मग बाकीची कामं पण लगेच ती शाळेत गेल्याच्या नंतर लगेच होतात, त्यामुळे 11 वाजता माझं सगळं बऱ्यापैकी आवरतं सगळं। आणि 11 11:30च्या नंतर मग मी 11:30 तिची शाळा सुटते, मग मी वाट बघत असते ती यायची। मग ती आल्याच्या म्हणजे बऱ्यापैकी कामं आवरल्याच्या नंतर मग तिच्याबरोबरच वेळ वगैरे आणि कोंबड्यांची आता बांग सुरू आहेच। 11 वाजलेत आणि आता असं झालं आहे की सगळे लहान मुलं शाळेत जातात, मोठी माणसं शेतावरती कामावरती, त्यामुळे घरी सगळं शुकशुकाट असतो आजूबाजूला। म्हणजे कामाला जाणारे, शाळेत जाणारे, त्यामुळे घरी फारसं कोणी नसतं, त्यामुळे सगळं निवांत आहे। पाऊस पण आज थोडा थोडा रिपरिप रिपरिप पडतोय। इकडे बघ, इकडे बघ, बघ इकडे जिजाबाई, हा गुरुवारचा युनिफॉर्म जिजाचा, बाकीच्या वारांचा वेगळा युनिफॉर्म आहे, हा फक्त गुरुवारी व्हाईट स्कर्ट। इकडे बघ ना कसा दिसतोय, सगळं इन बिन सगळी काढून आलेस, इकडे बघ। स्कर्ट काढणी जा, ये बाबांनी बघ काय आणले बघायले। इथे आता मायाळूची वेळ आता वाढतच चालली, आता पावसाळा सुरू झालाय आणि आता तिला वाढायला खूप जोर आलाय मायाळूच्या पानांना। तर ते 2 आता उंच अशा काट्या लावलेल्या आहेत वरपर्यंत, मग पुढे ह्या फांदीवर सॉरी इकडे पुढे दवड्याला बरी ह्या मोठ्या खांबाला ती सध्या तरी एवढ्या मोठ्या काट्या लावून ठेवल्यात। मायाळूची पानं, कोणाला माहीत नसेल मायाळूचं झाड तर वेल, तर ही मायाळूची वेल आहे, जी कतली आपण करतो, म्हणजे वरणामध्ये त्याची पानं चिरून टाकायची किंवा वरणामध्ये आमटीमध्ये चिरून टाकतात त्याची पानं। मायाळूच्या पानांची भजीसुद्धा करतात। मायाळूची वेल इथे लावलेली आहे, ती पटपट पटपट वरती वाढतच चालले पावसाळा सुरू झाल्यापासून। आणि संध्याकाळी मिस्टरांनी हत्ती गवत आणून ठेवलंय, ते आता बारीक करायचंय म्हैशींसाठी, मग ते आंबोणामधून आम्ही संध्याकाळी घालतो त्यांना। तर हे रोजचं त्यांचं काम असतं, सकाळी वेळ असेल तर ते आणून ठेवतात आणि मग संध्याकाळी मशीनमध्ये बारीक करायचं असतं। असे भारे आणून ठेवलेत गवताची आणि या मशीनमध्ये आता बारीक करायचं। आणि मागे ज्या पोतल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही शेणी भरून ठेवलेली आहे पावसाळ्यामध्ये जाळायला, आणि मच्छर चावू नये म्हणून धुकटी घालायला करून ठेवलेली आहेत शेणी सुकून। आणि संध्याकाळच्या जेवणाला मी आता वांग्याचं भरीत करणार आहे। आम्ही 3च माणसं जेवणाला आहोत, त्यामुळे 3च वांग्याचं भरीत मी करणार आहे। त्याच्यामध्ये भरीत करायला मी कांदा खोबऱ्याचा मसाला आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, हळद असं सगळं एकत्र करून घेते, असं मसाला करून घेते तो वांग्यामध्ये भरीत भरायला। मसाला एकजीव करून झाल्याच्या नंतर तो व्यवस्थित वांग्यांमध्ये भरून घेतला आहे आणि फोडणीसाठी कांदा आणि टॅमॅटो कापला आहे, तर फोडणी देते मी आणि शिजवायला चुलीवरती ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित चांगलं शिजतं। आणि जास्त वेळ शिजणारे पदार्थ मी चुलीवरती शिजवते, तर असंच व्यवस्थित शिजून झालं मऊ मऊ। आणि बरेच दिवसांनी वांग्याचं भरीत आमच्याकडे होतं आहे। एरवी वांगं बटाट्याची भाजी अधूनमधून होतेच, पण वांग्याचं भरीत बरेच दिवस झालं नव्हतं। शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे होतं, अंगारकीसाठी खिचडी केलेली होती त्यासाठी केलं होतं,
तर म्हटलं त्यातूनच आता वांग्याचं भरीत करूया. कसे वाटले रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा.